तारीख होती 30 सप्टेंबर 2022. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा हा सिनेमा कर्नाटकामध्ये रिलीज झाला. केवळ 14 कोटीमध्ये बनलेला हा सिनेमा पुढे जाऊन बॉक्स ऑफिसवर 400 कोटींची कमाई करेल, अशी कुणी कल्पनाही केली नसेल. खरं तर हा सिनेमा रिलीज करताना त्याला इतर भाषांमध्ये डब करण्याचा निर्मात्यांचा कोणताही विचार नव्हता. पण सिनेमाला मिळत असणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून महिनाभरानंतरच सिनेमा हिंदी आणि इतर भाषांमध्ये डब करण्यात आला. कांताराला मिळालेले हे यश अतिशय अनपेक्षित असं होतं. याचा दुसरा पार्ट जेव्हापासून अनाउन्स झाला तेव्हापासून आपण सर्वच याची आतुरतेने वाट पाहत होतो. आणि काल 22 सप्टेंबर रोजी याचा ट्रेलर YouTubeवर रिलीज करण्यात आला. जेव्हा इतक्या मोठ्या स्केलची, इतक्या मोठ्या बजेटची, एका फ्रँचाइजचा पार्ट असलेली फिल्म जेव्हा रिलीज होणार असते, तेव्हा त्याचं प्रमोशन अतिशय वाजत-गाजत केलं जातं. त्याचा PR ॲक्टिव्हेट होतो, मीडिया सिनेमाला पुश करतो, सोशल मीडियावर सिनेमाची चर्चा दिसते. 2 महिन्याआधी सिनेमाचा टीझर, महिनाभर आधी सिनेमाचा ट्रेलर, सिनेमाची इतर गाणी, बरंच सिनेमाचं प्रमोशनल मटेरियल प्रेक्षकांसमोर आणलं जातं. पण कांतारासारखी फिल्म, जी या वर्षातील सर्वात मच अवेटेड फिल्म आहे, तिचा इतर कोणताही प्रमोशनल कंटेंट बाहेर न आणता थेट तिचा ट्रेलर रिलीजच्या केवळ 10 दिवस आधी पोस्ट करण्यात आला. अशी स्ट्रॅटेजी जेव्हा निर्मात्यांकडून वापरली जाते, तेव्हा त्यामागे प्रामुख्याने 2च शक्यता असू शकतात. एक तर त्यांना त्यांच्या प्रॉडक्टवर, त्यांच्या कंटेंटवर पूर्णतः विश्वास आहे. ते त्यांच्या सिनेमाविषयी पूर्णतः कॉन्फिडंट आहेत किंवा त्यांना त्यांच्या कंटेंटवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे खरं तर मी या ट्रेलरची खूप आतुरतेने वाट पाहत होतो, की असं काय आहे या ट्रेलरमध्ये, की त्यांनी तो रिलीज करायला इतका उशीर केलाय. आणि आता सिनेमाचा ट्रेलर पाहून, त्याचा दर्जा पाहून मी हे खात्रीने सांगू शकतो, की सिनेमाचे मेकर्स सिनेमाविषयी पूर्णतः कॉन्फिडंट आहेत. याचं नाव कांतारा 2 असं नसून कांतारा चॅप्टर 1 यासाठी आहे, कारण हा सिनेमाचा सिक्वल नसून सिनेमाचा प्रिक्वल आहे. कांताराची ओरिजिन स्टोरी आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळेल. सिनेमाचा पहिला भाग हे खूप मोठं उदाहरण होता, की सिनेमा बनवायला तुम्हाला मोठं बजेट लागत नाही, तर मोठं व्हिजन लागतं. आणि त्या व्हिजनवर पूर्ण विश्वास असणारा दिग्दर्शक आणि निर्माता लागतो. आणि त्यामुळेच सिनेमा जो पहिला पार्ट होता कांताराचा, तो कुठेच कमी बजेटचा वाटत नाही. तुम्ही त्यातले नाईट सिक्वेन्स पहा, तुम्ही त्यातले ॲक्शन सिक्वेन्सेस पहा, त्यातले जे रिच्युअलचे सिक्वेन्स दाखवले आहेत ते पहा. तिथली कलर्स, तिथली लाइटिंग अतिशय अप्रतिम अशी होती. पण पहिल्या सिनेमाला जरी एक मिथिकल टच असला, तरी तो अतिशय ग्राउंडेड होता. कांतारा चॅप्टर 1चा नरेटिव्ह मात्र खूपच एपिक असा आहे. ट्रेलर पाहताना सिनेमा कल्चरली अतिशय रिच वाटतो. सिनेमाचे एस्थेटिक्स खूप सुंदर आहेत. प्रोडक्शन क्वालिटी, कॉस्ट्यूम, सेट्स सगळ्याच गोष्टी खूप रिच वाटतात. ट्रेलरमधले काही शॉट्स तर खूपच सुंदर आहेत. जसं की ट्रेलरच्या एका शॉटमध्ये तुम्हाला एक वाघ पाहायला मिळतो. तो अतिशय रिअलिस्टिक दिसतो. त्याचं CGI खूप अप्रतिम आहे. एक आगीमधली प्रतिमा दिसते. एक जंगलामध्ये एक सीन आहे जिथे एक सैनिकांवर उंदरं हल्ला करतात. असे बरेच शॉट्स आहेत. एक राज्याभिषेकाचा सीन पण आपल्याला सिनेमामध्ये पाहायला मिळतो. तर एकंदरीत सिनेमाचे जे व्हिज्युअल्स आहेत ते खूपच सुंदर असे आहेत. 2022 नंतर पुढील 3 वर्ष ऋषभ शेट्टी या सिनेमावर काम करत होते. या 3 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी दुसरा कोणताही प्रोजेक्ट हाती घेतला नाही. त्यांनी संपूर्णपणे स्वतःला या सिनेमामध्ये झोकून दिलं होतं आणि त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा, त्यांचं व्हिजन, त्यांची मेहनत ट्रेलरमधल्या प्रत्येक फ्रेममध्ये तुम्हाला दिसून येईल. जिथे पहिल्या सिनेमाचं बजेट केवळ 16 कोटी होतं, तिथं या सिनेमाचं बजेट 125 कोटी आहे. पण सिनेमाला बजेट रिकव्हर करण्याचं कसलंही प्रेशर नाहीये, कारण रिलीजच्या आधीच सिनेमाने ते रिकव्हर केले. Amazon Primeने याच्या राईट्स 125 कोटीला विकत घेतले आहेत. मागच्या काही वर्षांपासून जो ट्रेंड आपण पाहतोय, की प्रत्येक दुसऱ्या कमर्शियल सिनेमाचं बजेट 200 कोटी काय, 250 कोटी, 300 कोटी मनाला वाटेल ते सांगितलं जातं. आणि सिनेमा प्रत्यक्षात पाहताना माणूस फक्त विचार करत राहतो, की इतके पैसे नक्की खर्च कुठं झालेत? पण हा ट्रेलर पाहताना मात्र स्पष्ट दिसतंय, की जितकं सिनेमाचं बजेट सांगितलं जातंय, तशी क्वालिटीसुद्धा दिसून येते. ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेममध्ये ती दिसून येते. म्हणजे तुम्ही जंगलातले लँडस्केप पहा, ॲक्शन सिक्वेन्सेस पहा, रिच्युअल्सचे जे सीन आहेत ते पहा. सिनेमा अतिशय भव्य दिसतोय. ट्रेलरमध्ये तुम्ही काय दाखवता या इतकंच, ट्रेलरमध्ये तुम्ही काय लपवता हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर या ट्रेलरमध्ये असा कोणताही मनी शॉट नाही, की जो पाहिल्या-पाहिल्या आपल्या अंगावर काटा येईल आणि आपली उत्सुकता अगदीच शिगेला पोहोचेल. या ट्रेलरमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या मुद्दामून आणि मी म्हणेन की हुशारीने लपवलेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे या सिनेमाची ॲक्शन. सिनेमामध्ये एक वॉर सिक्वेन्स आहे. त्यामध्ये 500 फायटर्स आणि 3000 ज्युनियर आर्टिस्ट आहेत. हा पूर्ण सिक्वेन्स पुल ऑफ करायला त्यांना 25 दिवस लागले. पण जर तुम्ही ट्रेलर पाहिला तर या वॉर सिक्वेन्सची अगदीच एक लहानशी झलक आपल्याला पाहायला मिळते. या सिनेमाविषयी अशीही शक्यता वर्तवता येईल, की हा 1000 कोटी कमवणारा कन्नड चित्रपटसृष्टीचा म्हणजेच सँडलवूडचा दुसरा सिनेमा असू शकतो. जी चूक त्यांनी कांताराच्या पहिल्या पार्टवेळी केली होती, म्हणजे सुरुवातीला त्यांनी सिनेमा कोणत्याही भाषेमध्ये डब केला नव्हता. यावेळी त्यांनी ते अर्थातच सुधारले आहे. यावेळी सिनेमा 8 भाषांमध्ये रिलीज होतोय. सिनेमाला स्क्रीनसुद्धा भरपूर मिळणार आहे. त्यामुळे शक्यता आहे, की जर सिनेमा अपेक्षांवर खरा उतरला, तर तो 1000 कोटी कमवणारा दुसरा सिनेमा असू शकतो. पण जी गोष्ट या सिनेमाला खाली खेचू शकते, ती सुद्धा या सिनेमाकडून असणाऱ्या अपेक्षाच आहेत.
कारण कसं आहे, जेव्हा पहिला सिनेमा आला, तेव्हा त्या सिनेमाचं जग प्रेक्षकांसाठी नवीन होतं. ते त्यांनी याआधी कधी एक्सप्लोर केलं नव्हतं. सिनेमाकडून अपेक्षा कमी होत्या, त्यामुळे अर्थातच सिनेमा जास्त इम्प्रेस करू शकला. यावेळी 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिनेमा येतोय. सिनेमाविषयी लोक वेगवेगळ्या थिअरीज मांडतायत. प्रचंड उत्सुकता आहे आणि याच कारणाने खरं तर बरेच सिक्वल्स चांगले परफॉर्म करत नाहीत. कारण पहिला पार्ट करताना तुम्ही त्यामध्ये हवे ते बदल करू शकता. त्याचे कॅरेक्टर्स, त्याचं वर्ल्ड बिल्डिंग, त्याचा एस्थेटिक, त्याची कथा. पण एकदा सिनेमा रिलीज झाला आणि तो प्रेक्षकांकडे पोहोचला, की तो प्रेक्षकांचा होऊन जातो. ते कॅरेक्टर्स त्यांचे होतात, ती कथा त्यांची होती. सिनेमाविषयी लोकांच्या मनात एक ठराविक प्रतिमा तयार झालेली असते. त्यामुळे अपेक्षाही प्रचंड वाढतात. सिनेमाच्या पहिल्या पार्टच्या लेगसीला धक्का न लावता तुम्हाला दुसरा सिनेमा करावा लागतो. तुम्ही अंडर प्ले केलं तर प्रेक्षक बोलणारच आहेत आणि ओव्हर प्ले केलं तरी प्रेक्षक बोलू शकतात. त्यामुळे आता हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरेल, की रिषभ शेट्टींनी नक्की कसा सिनेमा बनवलाय. मी पर्सनली सिनेमासाठी खूपच जास्त उत्सुक आहे. तुम्ही किती उत्सुक आहात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.